सुप्रभात मंडळी. सकाळचे आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी आहे संगमेश्वरमध्ये. कोकण दर्शन राईडच्या या दुसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा जो पल्ला असणार आहे तो संगमेश्वर टू देवरुख असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स एवढं नाही आहे, पण मंदिर आहेत ना, 3-4 मंदिर आहेत. सप्तेश्वर आहे, कर्णेश्वर आहे, छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडलं गेलं होतं तो सरदेसाई वाडा आहे, त्याचसोबत पुढे मार्लेश्वर मंदिर आहे. अशी मंदिरं करत आपण देवरुखमध्ये स्टे करणार आहे. आणि पूर्णपणे फॉग झाला आहे बघा. एवढं सुंदर क्लायमेट झालं ना कोकणात. संगमेश्वरमध्ये धामणी करून एक आहे, त्या जागेवरच श्रद्धा लॉज करून आहे, तिथे मी थांबलो. रूम पण खूप चांगले आहेत, बेसिक रूम आहेत, मस्त रूम आहेत. थंडी बघू शकता किती आहे, तोंडातून वाफा निघत आहेत, मॉइश्चर आहे हवेत. काय क्लायमेट झालंय यार. हा समोर बघताय मुंबई गोवा हायवे. आणि आमचा लाईनअप बघा गाड्यांचा. SD ॲडव्हेंचर माझी, KTM 250, हिमालयन, पल्सर 220, रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, हायनेस R15, परत हायनेस GT 650, परत R15, SD ॲडव्हेंचर, परत हायनेस SD ॲडव्हेंचर. या साईडला अजून एक हिमालयन, त्या साईडला अजून एक GT 650 आणि लास्टला आहे ती हंटर. मंडळी झोप लागली की नाही? हो मंडळी, झोप लागली नाही नाही, आमच्याकडे रणगाडे होते, वाघ आलेले. हो रणगाडे आणि दूधवाले पण होते 2. पेपरची लाईन होती एक, त्यांनी 4 वाजता उठवलं आम्हाला. अरे बाप. पावणे 40 परफेक्ट टाइम. हो 3:40. दूधवाल्याने आणि पेपरवाल्याने 3:40 ला उठव. हे मस्त आहे. काय होतं काल रात्री आम्ही जेवलो ते पण चांगलं आणि आता नाश्त्याला पोहे खाल्ले ते पण चांगलं आहे. थोडंसं मीठ जास्ती आहे पण पहिला हां ठीक आहे. ते सॉल्टी सोडियम पाहिजे ना. सोडियम आले काल डिहायड्रेट झालं म्हणून आज थोडंसं सोडियम टाकलं. डिहायड्रेट व शीच होईल. काय घाणेरडा. आय एम स्ट्रगलिंग विथ पॉटी. धुकं होतं. थोडं वाटतं चांगलं. तर बाईकवरती असा काहीतरी सेटअप केलेला आहे आता. हे बघा, दोन्ही साईडला सॅडल बॅग लावलेल्या आहेत, टॉप बॉक्स आहे. ॲक्च्युली या ट्रेल बॅग होत्या ज्या लडाखला मी इकडे पुढे लावलेल्या, पण त्या आता मी पाठी लावल्यात, कारण सॅडल बॅग आहेत ना खाली सायलेन्सरला लागून येत नाही, ते एक्झॉस्टला लागून जळतात. कारण ESGचा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा वरती असा स्ट्रॅप लावला आहे की जेणेकरून त्या खाली येणार नाहीत. सगळे रायडर्स आता रेडी होत आहेत. चला रेडी. येस ब्रो, ऑल साइड. विशाल तर फुल फायर एकदम. फायर. विशाल रेडी, वहिनी रेडी, मंदार रेडी. चलो गाइस, गियर अप. रेडी श्रेयस. भाई सुदेश तर बाबा फुल घरदार सोडूनच आलाय असं वाटतंय. घरातून हकलवलंय, खरं सांग तुला. जाम यायला येऊ नको, कोकणातच राहू. कोकणात आलं का नारळ घेऊन जायचे असतात सगळं. हा, कोकणी मेवा. हो मॅडम, पाय पोचतायत का? पाय पोचतायत. पोचला. अरे बाप रे, पोचला. ही लीडची गाडी आहे माझी आणि ही टेलची आहे. विराज टेल सांभाळतोय डॉमिनारवर आणि मी लीड करतोय SD ॲडव्हेंचरवर. आता पाठी पूर्ण लाईनअप लागत जाईल. हा आहे मुंबई गोवा हायवे. सरळ कंटिन्यू करायचा आहे संगमेश्वर कर्णेश्वरच्या दिशेने. लिंगेश्वर पावनादेवी माते की जय, अंगेश्वर ब्रह्मणदेव महाराज की जय. जय श्रीराम, हर हर महादेव. तर आता आपण श्रद्धा लॉजवरून आपण निघालो आहोत कर्णेश्वर मंदिराच्या दिशेने. ओ हे काय उलटे काका, उलटे का येत आहेत तुम्ही? मला हार्डली इथून 6 किलोमीटरवरती दाखवत आहे कर्णेश्वर मंदिर. वडाचं झाड बघा, आहे केवढं वटवृक्ष आहे बघा, मोठं. खूप प्राचीन झाडं आहेत ही सगळी. तरी हा हायवे बनला तेव्हा बरीचशी झाडं वगैरे तोडली गेली. ओ हो, काय व्ह्यू आलाय बघ दिशा. कोकण रेल्वे बघा आपली. कोकण रेल्वेचा विजय असो. वा, मला हीच मुमेंट कॅप्चर करायची होती आणि फायनली कोकण रेल्वे दिसले आपल्याला. आता ज्या आपण जागेवर जातोय ना, ती ऐतिहासिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूपच पवित्र अशी जागा आहे. कर्णेश्वर मंदिर आणि सरदेसाई वाडा. मी जेव्हा पण ह्या रस्त्यावरनं जातो ना, तर तेव्हा मी त्या जागेचा उल्लेख माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी करतो. ऐतिहासिक दृष्टी का ती महत्त्वाची आहे, कारण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना ह्याच ठिकाणी पकडलं गेलं होतं आणि त्यांना धर्मवीर गडावर नेऊन त्यांचे हाल केले होते. पुढे तर काय झालं हे तुम्हाला माहितीच आहे, वेगळं सांगायची गरज नाही. छावा मूवी तुम्ही बघितलाच असाल. छावा मूवीचा जो शेवटचा सीन होता, तो जो इतिहास होता, तो
ह्या ठिकाणी घडला, नावडी बंदरावर. आता आपण तिथेच जात आहोत. पहिला आपण सरदेसाई वाडा पाहू, त्यानंतर कर्णेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेऊ आणि मग पुढे सप्तेश्वर मंदिर आहे, ते सुद्धा खूप प्राचीन मंदिर आहे. आणि त्यानंतर हॉटेलला चेक इन करून बॅगा वगैरे सगळं लगेज वगैरे ठेवून आपण जाऊ मार्लेश्वरला. सो असं काहीतरी आजचा हा प्लॅन असेल आणि मार्लेश्वरवरून येऊन आपण मस्तपैकी स्टे करू देवरुखात. आज जास्त रनिंग नाही आहे, आज जास्त तुम्हाला मोटो व्लॉग पाहायला मिळणार नाही, पण स्पिरिच्युअल मंदिरच खूप तुम्हाला पाहायला मिळतील या व्लॉगमध्ये. हायवे एक नंबर झाला आहे, त्यामुळे ना खूपच मजा येते गाडी चालवायला यार. म्हणजे लिटरली संगमेश्वरच्या पुढचा पॅच थोडा खराब आहे टिल लांजापर्यंत, त्यामुळे लोक काय करतात, संगमेश्वर डेपोवरनं आतमध्ये गाडी टाकतात आणि देवरुख मार्गे साखरपा करत डायरेक्ट वाटोळा बाहेर पडतात. पण हा ऑप्शन मला बेस्ट वाटतोय. आता माझी तर ॲडव्हेंचर आहे, त्याच्यामुळे मी एवढा तामजाम नाही करत बसत, मी तर सरळ कुदवत घेऊन जातो, कारण ऑफ रोडिंगला हिच्यावर मला काही एवढा प्रॉब्लेम होत नाही. बट तुमची ऑफ रोडिंग बाईक नसेल तर देवरुखवरनं तुम्ही जावा आणि डायरेक्ट वाटोळा बाहेर पडा लांजाच्या पुढे. जर तुम्ही गोवा आयदर कणकवलीला जात असाल तर. ह्या रस्त्याचं आहे ना, मी 2 वर्षापूर्वी आलेलो ना, तेव्हा काम चालू होतं. आता बघू शकता बऱ्यापैकी मस्त प्रॉपर सिमेंटचा रस्ता झाला आहे. आणि माझ्या लेफ्ट साईडला बघताय ना, हा ब्रिज आहे ना, हे आहे नावडी बंदर. खूप ऐतिहासिक ठिकाण आहे. याच ठिकाणी महाराष्ट्राचा काळा दिवस घडला, म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना याच ठिकाणी पकडलं गेलं. इथूनच पुढे शृंगारपूर सुद्धा आहे. हाच रस्ता शृंगारपूरला सुद्धा जातो. आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत, त्यांच्या धर्मपत्नी येसुबाई यांचं गाव आहे ते. कौलारू घरं आहेत अजून पण या गावात, कसबा या गावात. मोस्ट ऑफ आता कोकणात खूप कौलारू घरं कमी पाहायला मिळतात. आता सगळे स्लॅब झालेत, सगळे जो तो बंगले बांधतोय आता. पण इथे अजून लाकडाची घरं दिसत आहेत मला, कौलारू वगैरे. माझ्या समोर बघताय ना, हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक. आणि इथून लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं आहे कर्णेश्वर मंदिराकडे. आणि हा सरळ रस्ता जातो शृंगारपूरला. कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्राचीन आणि पवित्र शिवमंदिर आहे. घनदाट जंगल, डोंगररांगा आणि शांत वातावरण असलेले हे मंदिर निसर्गरम्य परिसरामुळे भाविकांना आकर्षित करते. साधी पण सुंदर मंदिर रचना, स्वच्छ परिसर आणि आध्यात्मिक शांतता यामुळे कर्णेश्वर मंदिर हे संगमेश्वर परिसरातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ मानले जाते. शिवभक्तांसाठी तसेच निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास अनुभव देणारे आहे. माहिती ऐकून ते हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महात्म्य, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हे माडपंथी कर्णेश्वर. हात हातोडून छलिंदर केले, त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेलं नाही बघा. एकावर एक दगड आहेत, त्याला आपण इंटरलॉक म्हणतो. पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात, म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचा कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटात बघा, 4 बाजूला 4, देवाच्या खाली 1 आहे. हा, आता इथून 20 किलोमीटर प्रत्येक खांबावर देव आहेत बघा, प्रत्येक खांबावर देव आहेत. त्यांना भार वाघ असं म्हणतात. त्यांच्यावरती मंदिर तोलून धरले बघा, प्रत्येक खांबावरती देव आहेत. नंतर फोटो काढा, व्हिडिओ काढा. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलात की पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचं संगम आहे, अलगनंदा, वरुण आणि शास्त्री. आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. नंतर दर्शन घ्या, 10 फूट खोल आहे, खाली कुणी उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडुबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा, भामा, इंद्रायणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली, म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण, तळ कोकण, गमनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छावाचं शूटिंग इथे झाले बघा. नंतर आडवा फोटो काढा पुलावरून. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, 7 नद्यांची कुंड आहेत. आणि 3 किलोमीटर गेला तर धामणी राजवाडी विचारा, गोळवली टप्पा राजवाडी, गरम पाण्याचं कुंड आहे. सोमेश्वर मंदिर गरम पाण्याचं कुंड आहे, 12 महिने गरम पाणी असतं बघा तिथे. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. फोटो काढा, फोटो काढतात. आज ज्या आपण जागेवर उभे आहोत
त्या जागेवर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस घडलेला छत्रपती संभाजी महाराज यांना याच ठिकाणी अटक झाली. तर हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज न्याय निवाडासाठी आलेले आणि न्याय निवाडा करताना गणोजी शिर्के त्यांच्या पत्नीचे भाऊ त्यांनी टीप दिली की महाराज इथे निशस्त्र आहेत. औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान ह्याने तब्बल हजारोच्या संख्येने महाराजांवर या ठिकाणी हल्ला केला. तेही महाराज निशस्त्र असताना आणि त्यांना या ठिकाणी पकडलं गेलं. हा जो वाडा पाहताय ना, हा तो वाडा नाहीये जो ओरिजिनल वाडा होता. तुम्ही या ठिकाणी त्याचे अवशेष पाहू शकता. हे बघा, हे दगड दिसत आहेत ना, भला मोठा. आणि ही जी बॉर्डरिंग पाहताय ना तुम्ही, तो पहिला तसा वाडा होता, एवढा मोठा. आता वाडा बोलला असता एवढूचा वाडा नसणार तेव्हाच्या काळात. प्रशस्त वाडा होता, खूप मोठा होता. तो मुघलांनी नंतर डिस्ट्रॉय केला आणि महाराजांनी लढत देत आता आपण जिथे संगमेश्वर मंदिर पाहिलं ना, तिथे फायनल बॅटल झालं त्यांचं. पण शेवटी 200 मावळे आणि हजारोच्या संख्येने सैनिक, ते काय मॅच नव्हतं होत. मग शेवटी महाराजांना तिकडे जेरबंद करण्यात आलं. नंतरचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. तिथून धर्मवीर गडावर नेण्यात आलं. तिथे त्यांचे डोळे काढले, जीभ काढली, त्वचा सोलली गेली. खूप टॉर्चर करून, म्हणजे आपण कल्पनाही नाही करू शकत ह्या लेवलला त्यांच्यावर टॉर्चर झालं धर्मवीर गडावर. त्यानंतर पुन्हा त्यांची धिंड काढत वडू बुद्रुकला आणलं. त्यांना विचारलं गेलं की तू तुझा धर्म बदल. गुप्तहेर तुमचे जे मावळे आहेत ते कोण कोण आपल्या अगेन्स्ट काम करतायत त्यांची तू नावं फोड. सर्व खजिना कुठे लपवलाय ते सांग. पण महाराजांनी ह्याच्यातलं काही कबूल केलं नाही. त्यामुळे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला आणि तुळापूर येथे त्यांचे जे हाडामासाचे तुकडे होते, त्यांचे शिर होतं, ते भीमा, भामा आणि इंद्रायणी या नदीच्या तीरावरती ते फेकण्यात आले. अशा प्रकारे त्यांची निर्घृण हत्या केली. पण त्या निर्घृण हत्येचा प्रवास या ठिकाणाहून सुरू झाला आणि तो 40 दिवसाचा टॉर्चर होता. 40 दिवस धर्मवीर गडावरती रोज त्यांना टॉर्चर केलं जायचं. कधी कातडी सोडली जायची, कधी मिठाचं पाणी अंगावर मारलं जायचं त्यात सोडलेल्या कातडीवरती. खूप हालाल अमानुष हालाल केले. पाठी मंदिर आहेत जी महाराजांना पकडल्यानंतर डिस्ट्रॉय करण्यात आली. छोटी मंदिरं होती ती मुघलांनी सर्व डिस्ट्रॉय केलेली आहेत आणि आता ती आपण भग्नावश अवस्थेत पाहू शकतो. खाली खूप अडगळ आहे, खूप अडचण आहे. पायाखाली एक एक पाऊल टाकताना सांभाळून पाऊल टाका. जनावर असू शकतं, काही सरपटणारे प्राणी असू शकतात. कुठेही आतमध्ये घुसताना शक्यतो मंदिराच्या आत घुसू नका. त्या छोट्या मंदिरांच्या काही असू शकतं. लांबून दर्शन घ्या आणि आपण सप्तेश्वर मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहोत आता. तर चला, कर्णेश्वर वरून आता आपण जात आहोत सप्तेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बघाय. हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे वा, लालपरी सुद्धा आली आहे आपली. ही ओरिजिनल लालपरी आहे. आताच्या आता नवीन काढल्यात ना, त्या काय एवढा खास दिसत नाही. सप्तेश्वर मंदिर आता मला इथून फक्त आणि फक्त 6 किलोमीटर दाखवत आहे. 5-10 मिनिटात पोहोचू आपण, 10 ते 15 मिनिटात. आता मी जो हा मोटो व्लॉग करतोय ना, तो प्रॉपर असा मोटो व्लॉग नाही करत आहे, कारण ही मी देवस्थानं फिरायला आलो आहे. ऑलरेडी हा रस्ता मी केलेला आहे. हा आपला मुंबई गोवा हायवे तो मी ऑलमोस्ट कॅप्चर केलेलाच आहे. तर परत तोच रस्ता आणि तेच बडबड आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट सगळं दाखवलेलंच आहे. तर बोललो की चला आपला एक एक्सपिरियन्स, ही जी मंदिरं आहेत कोकणातली स्पिरिच्युअल मंदिर आहेत ती नक्की कशी आहेत, त्यांच्या पाठचा इतिहास काय आहे, त्याबद्दल आपण लोकांपर्यंत पोहोचू म्हणून मी ही जर्नी तुम्हाला दाखवतोय. तर ही मंदिरं तुम्हाला दाखवण्यापाठचा हा उद्देश होता. हे बघा, इथे शाळा आहे, कसबा संगमेश्वर. हायवेपासून हार्डली 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच आहे लोकेशन. आणि पूर्ण बघा ना, गर्द झाडी आहे, एकदम फुल, एकदम रॉ कोकणचा फील येतोय मला इकडे. सावळीत गेल्यावर जरा बरं वाटतं. मगाशी एवढं ऊन लागत होतं ना की लिटरली असं वाटत होतं की रायडिंग जॅकेट वगैरे सगळं काढून सगळं एका साईडला ठेवूनच देऊ. चला, तर आता आपण पुन्हा कनेक्ट झालो आहोत मुंबई गोवा महामार्गाला. ह्या रस्त्याचं काम आहे ना अजूनही प्रगतीपथावर आहे. म्हणजे इथून संगमेश्वरपर्यंत तर रोड एकदम फर्स्ट क्लास बनला आहे, पण संगमेश्वरच्या पुढचा जो रोड आहे ना तो खूपच थर्ड क्लास आहे. म्हणजे थर्ड क्लास म्हणजे बनवत आहेत ते ॲक्च्युली. त्याच्यामुळे लोक तेच करतात, वाटूळवरनं सरळ बाहेर पडतात. देवरुख संगमेश्वर, देवरुख वाटूळ असा रोड मारतात. त्या रस्त्याची झळक चालू झाली बघा. तरी डायव्हर्जन केलं आहे, हे बघा, हा असा कनेक्ट होईल. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप.
ही धूळ उडवतात ना, खूप इरिटेट करतात यार. धुळीमुळे जास्त त्रास होतो ॲक्च्युली. हे बघा पेवर ब्लॉकचे रस्ते आहेत. आय होप लवकरात लवकर हा पट्टा हा पट्टा तर खूप खूप टाईमपासून बनतोच आहे अजून. हा बघा गोवा हायवेवरून आहे ना सप्तेश्वरला जायला एकदम शार्प लेफ्ट आहे. हा बघा रस्ता बघा, फुल्ली ऑफ रोडिंग. खूप शार्प चढणं आहेत. एकदम आतला जंगलातला रस्ता पकडून जायचा आहे हा. हे बघा क्या बात आहे यार, एकदम जंगलातला रस्ता आहे. ऑफबीट लोकेशन आहे एकदम आहे. ओ भाई साहब, सप्तेश्वर मंदिराकडे जाणारा हा रस्ता खूपच भाई डेंजरस आहे. डेंजरस बोलू शकता. रात्रीच्या वेळी तर इथे येणं टाळा, बिकॉज हे मंदिर आहे ना खूप आतमध्ये जंगलात आहे आणि पूर्ण ऑफ रोडिंग आहे. आता मंदिराकडे जायला कुठून आहे? इथूनच ना? अच्छा ओके. संगमेश्वर गावातील सप्तेश्वर मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे. घनदाट देवराईतून स्वयंभू महादेवाचे स्थान आहे. सप्तेश्वराचे स्थान मध्ययुगीन काळातील प्राचीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे. येथील नीरव शांततेचा अनुभव घेण्यासाठी व येथील जलव्यवस्थापन पाहण्यासाठी अनेक भाविक पर्यटक येथे येत असतात. येथील मुख्य आकर्षण असलेल्या एका कुंडात 7 झऱ्यांचे पाणी एकत्र होऊन येते. त्यामुळे या स्थानावर असलेल्या मंदिराला सप्तेश्वर असे म्हटले जाते. अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर हे प्राचीन मंदिराचा समूह असलेले शहर म्हणून ओळखले जाते. येथील अनेक प्राचीन मंदिरे आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. फायनली आता सप्तेश्वर मंदिराचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि हा आहे मुंबई गोवा हायवे आणि हा सरळ रस्ता होतो संगमेश्वर डेपोजवळ. आता आपल्याला संगमेश्वर डेपोवरनं लेफ्ट टर्न घेऊन देवरुखला जायचं आणि देवरुखला आपलं चेक इन असणार आहे आणि तिथेच आपला लंच असणार आहे. आता लंच करूया, जेवूया आणि थेट निघूया मार्लेश्वरच्या दिशेने. मुंबई गोवा हायवेला टाटा बाय बाय करून आता आपण रस्ता पकडला आहे देवरुखचा. हे आज खूप उशीर झाला, 2 वाजले यार. एवढ्यात आपण जेवून मार्लेश्वरच्या दिशेने निघालो पाहिजे होतो. मला असं वाटतं मार्लेश्वरला जायला 4 वाजणार वाटतं. ठीक आहे, काही हरकत नाही. देवरुख इथून मला 15 किलोमीटर दाखवत आहे. रस्ता थोडा मध्ये मध्ये खराब आहे, खड्डे आहेत, पॉट होल्स आहेत मोठे मोठे, पण पुढे चांगलं आहे, पुढे मस्त आहे. आता नुकतंच आपण देवरुखमधील द्रौपदी इन या हॉटेलला आपण आलो आणि इथे आता जेवायला बसतो आणि आता इथून आपल्याला जायचं आहे मार्लेश्वरला. तर पहिला जेवून घेऊया, जेवून मग मार्लेश्वरला निघूया. आणि मार्लेश्वर इथून काहीतरी जवळजवळ 20-25 किलोमीटर आहे. आपले बरेच रायडर यायचे बाकी आहेत आणि जेवण इथे रेडी झालेलं आहे. जेवणाला आहे या ठिकाणी कांदा, लोणचं, हे काय दही, अच्छा छास आहे वाटतं, छास, दही, डाळ, वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी, पापड, चपाती आणि राईस, असं काहीतरी जेवण आहे. मंदार पण चालू झाला इथे. प्रथमेश कसं आहे? चांगलं आहे? जान्हवी छास मस्त आहे वा. हो मॅडम, छासचं टेस्ट करा. ती बोल, वाटाण्याची भाजी आवडते. चला तुटूया आता. तर मित्रांनो, मस्तपैकी सुंदर असं जेवण जेवून आता आम्ही जात आहोत मार्लेश्वर देवस्थानाच्या दिशेने. आणि प्रॉब्लेम एक असा होतोय, इकडे ना गुगल मॅप आहे ना मला रूटच दाखवत नाही मार्लेश्वरचा, फक्त चालत जायचा रूट दाखवतोय. भाई हे काय लॉजिकच मला समजलं नाही. आणि वरून मार्लेश्वरला जायला प्रॉपर रस्ता आहे हां, असं नाही, पण गुगल मॅप इकडे ना कारचा, बाईकचा कसलाच रूट दाखवत नाही आहे. चुकायला झालं तर काय प्रॉब्लेम नाही, पण एकसाथ 30 जणांना घेऊन चुकेन हा प्रॉब्लेम आहे. कारण माझ्या पाठी जवळजवळ 16 ते 17 बाईक्स मला फॉलो करतात. आता विराजला पुढे पाठवलं मी लीड करायला, म्हणजे कसं मी फ्री होऊन जाईन. कारण विराज याच गावातला आहे, देवरुखमधलाच आहे, तर त्याला इकडचा प्रॉपर रस्ता माहिती आहे. तर विराजला बोललो तर तू टेल नको राहू, आता टेलला मी राहतो, तू लीडला राहा, पण नेटवर्क नाही आहे इकडे. तर आता विराज लीड करतो आणि मी आता टेलला आहे. बाप रे बाप, काय गर्द झाडी आहे यार. पूर्णपणे आपण सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीमधून राईड करतोय. ही पूर्ण समोर दिसते तुम्हाला, ही सर्व सह्याद्री पर्वतरांग आहे आणि त्या पलीकडे पुणे आहे. पुणे नाही, माफ करा,
आय थिंक कराड असेल, हां बरोबर कराड असेल. आंबाघाट इथूनच सुरुवात होतो, आंबाघाट क्रॉस करतो. हर हर महादेव, हर हर मार्लेश्वर. मृत्युंजयाय रुद्राय नीळकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युंजय महारुद्र त्राहि माम शरणागतम जन्म मृत्युजरा व्याधि रुच्यते कर्मबंधने. कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. नमः पार्वतीपतये हर हर महादेव. श्री क्षेत्र मार्लेश्वर हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक पवित्र व जागृत देवस्थान आहे. हे मंदिर पूर्णपणे नैसर्गिक गुहेत असून गुहेच्या आत स्वयंभू शिवलिंग आहे. घनदाट जंगल, डोंगर आणि पावसाळ्यात वाहणारे धबधबे यामुळे या ठिकाणाला विशेष निसर्ग सौंदर्य लाभलं आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते व हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तर चला मस्तपैकी मार्लेश्वर देवस्थानाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. मार्लेश्वर देवाचं दर्शन आहे ना एवढं सुंदर झालं ना, लिटरली सांगतो मला असं वाटलेलं की स्टेप्स एवढ्या नसतील, 200-300 असतील, पण 500 स्टेप्स होत्या. त्या वर चढत आम्ही मस्त मार्लेश्वर देवस्थान केलं, धबधब्याच्या इथे गेलो, तिथून ड्रोन शॉट घेतले. खूप मजा आली, खूप धमाल आली. आता जेवायला काय आहे ना डिनरमध्ये ते मी तुम्हाला दाखवतो. हे खाणे पे चर्चा, जेवताना बोलायचं नसतं, समजलं. तर इथे विशालने सुरुवात केलेली आहे जेवणात. काय काय बघूया. खीर आहे, सेवैया, या साईडला काय छास आहे, डाळ, गवारीची भाजी, मटर पनीर, चपाती, लोणचं, पापड आणि राईस. ओके चला, आयुष्यामध्ये एकदम चांगलं जेवण करा आणि मस्त स्वस्त राहा. बरोबर. तर मित्रांनो, मार्लेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही रात्री द्रौपदी इनमध्ये मस्तपैकी झोपून गेलो जेवण करून. खूप मजा आली. रात्रीचं जेवण सुद्धा खूप सुंदर होतं आणि सुंदर अशी आता कोकणातली पहाट झाली आहे. आणि आज आहे कोकण राईडचा 3रा दिवस. तर ह्या 3ऱ्या दिवसात आम्ही काय काय फिरणार आहे ना, हे तुम्हाला 3ऱ्या पार्टमध्ये पाहायला मिळेल. तर खूप दमलेलो म्हणून कॅमेरासमोर येण्याची इच्छा नव्हती. बोललो झोपून जातो, आता काय तुमच्यासमोर येत नाही कारण खूप दमलेलो. झोपून गेलो. तेव्हा रूम अशा प्रकारे काहीतरी होते, खूप नीट अँड क्लीन होते. तो आम्ही आता पसारा केला आहे, ती वेगळी गोष्ट आहे. टॉयलेटसुद्धा नीट अँड क्लीन आहे आणि खूप सुंदर अशी रूम होती. आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. ह्याच्या 3ऱ्या पार्टमध्ये आपण भेटूया आणि पुन्हा तो प्रवास तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तो कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा याच व्हिडिओच्या 3ऱ्या भागात. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. राईड सेफ.